सात्संगतची प्रेमाने बोलूया. धन निरंकाराची सात्संगतची. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान आणि अध्यात्म याचा काय संबंध आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात. बघा की आजचा जो माणूस आहे तो विज्ञानाने चंद्रावर पोहोचला आहे, पण मनशांतीसाठी अजूनही तो भटकत आहे. मग आपल्या सर्वांनाच प्रश्न पडतो की विज्ञान अपूर्ण आहे की अध्यात्म कालबाह्य आहे, नक्की काय आहे? तर याचं सुंदर उत्तर भगवद्गीता आपल्याला देते. तर आपण सर्वप्रथम हे समजून घेऊयात की विज्ञान म्हणजे काय. तर विज्ञान म्हणजे जे दिसते, जे मोजता येते, जे प्रयोगाने सिद्ध करता येते. परंतु विज्ञान सांगते शरीर कशाने बनले आहे, मेंदू कसा काम करतो, ऊर्जा कशी निर्माण होते. पण विज्ञान एक गोष्ट मात्र सांगू शकत नाही की मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी. इथेच अध्यात्माची गरज निर्माण होते. आता या ठिकाणी आपण अध्यात्म म्हणजे काय हे समजून घेऊयात. अध्यात्म म्हणजे आतल्या सत्याचा शोध, शरीरापलीकडील आत्म्याची ओळख. याबद्दल भगवद्गीता काय सांगते? न जायते म्रियते वा कदाचित. गीतेमध्ये जो दुसरा अध्याय आहे त्याच्यामध्ये 20 नंबरचा जो श्लोक आहे त्यामध्ये भगवंत म्हणतात की न जायते म्रियते वा कदाचित. याचा अर्थ असा आहे की आत्मा कधी जन्म घेत नाही, कधी मरत नाही. विज्ञान शरीराचा अभ्यास करते, अध्यात्म आत्म्याचा अभ्यास करतो. आता बघा, विज्ञान आणि गीता यांच्यामध्ये विरोध नाही आहे, तर पूरकता आहे. तर ते कशा पद्धतीने ते आपण समजून घ्यात की सगळं विश्व हे ऊर्जेनं बनलेलं आहे. विज्ञान काय सांगतं की सगळं जे विश्व आहे ते ऊर्जेनं बनलेलं आहे. पदार्थ नष्ट होत नाही, ते फक्त रूप बदलते. गीता मात्र हजारो वर्षापूर्वी सांगते की अव्यक्तोय मच्चिंत्यो मविकार्यो मुच्यन्ते. गीतेमध्ये जो दुसरा अध्याय आहे त्यामध्ये 25 नंबरचा जो श्लोक आहे त्यामध्ये असं म्हणतात की आत्मा अदृश्य आहे, अविनाशी आहे, परंतु ती बदलत नाही. आज क्वांटम फिजिक्स जे सांगते ते गीतेत आधीच सांगितले आहे. आता जो चौथा जो घटक आहे की आपलं जे मन आहे, बुद्धी आहे आणि विज्ञान यांचा काय संबंध आहे. तर विज्ञान बघा, विज्ञान काय म्हणतं की मन ही मेंदूची प्रक्रिया आहे, पण गीता सांगते इंद्रियाने पराण्याहु इंद्रियभ्य परम मनः. गीतेमध्ये तिसरा अध्याय आहे, तिसऱ्यामध्ये 42 नंबरचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये परमात्मा म्हणतात की इंद्रियाने पराण्याहु इंद्रियभ्य परम मनः. त्याचा अर्थ असा आहे की इंद्रियांच्या वर मन आहे, मनाच्या वर बुद्धी आणि बुद्धीच्या वर आत्मा. म्हणजे माणूस फक्त मेंदू नाही तर तो चेतन आत्मा आहे हे सिद्ध करून सांगितलेलं आहे. आता आपण कर्मसिद्धांत पाहूयात आणि त्याच्यासाठी वैज्ञानिक नियम. विज्ञानाचा नियम काय सांगतो की प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते, ॲक्शन रिॲक्शन. गीतेचा जो नियम आहे यद यद कर्म करोमी तद तद फलम अश्रामी. जसे बी पेरू तसे फळ येते. कर्मसिद्धांत म्हणजे आध्यात्मिक विज्ञान. आता बघा त्याच्या पुढे बघा ध्यान, योग आणि आधुनिक विज्ञान याचा काय संबंध आहे ते आपण पाहूयात. आज विज्ञान काय सांगतं? विज्ञान काय सिद्ध करते की ध्यानाने तणाव कमी होतो, मेंदू शांत होतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात की योग कर्म सुकौशलम. योग म्हणजे फक्त आसने नाही तर जागरूकतेने जगणे आहे. त्याच्यानंतर पुढे बघा की आजच्या युगासाठी गीतेचा संदेश काय आहे ते आपण समजून घेऊयात. आज समस्या आहेत बघा की तणाव आहे, भीती आहे, असमाधान आहे, परंतु गीता सांगते अपेक्षा सोडा, कर्तव्य करा, परिणाम परमेश्वरावर सोडा. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. याच्यातून निष्कर्ष काय निघतो की विज्ञान आपल्याला सुविधा देते, अध्यात्म आपल्याला शांती देते. विज्ञान जीवन कसे जगावे हे सांगते आणि अध्यात्म हे का जगावे सांगते. विज्ञान प्लस अध्यात्म म्हणजेच संपूर्ण जीवन. बघा या ठिकाणी विज्ञान काय सांगतं की जीवन कसं जगावं आणि अध्यात्म काय सांगतं ते तसं का जगावं.
बघा, ह्या दोन्हीही गोष्टी जीवनामध्ये असणं खूप महत्त्वाचे आहे. विज्ञानही असणं गरजेचं आहे आणि आध्यात्मिक ज्ञानही असणं गरजेचं आहे. शेवटी श्रीकृष्णांचा संदेश आहे बघा, की स्वतःला ओळखा. कारण विज्ञान जे आहे ते शरीराचं आहे आणि अध्यात्म आहे ते आत्म्याचं आहे. आणि परमात्मा शेवटी जाता जाता भगवद्गीतेमध्ये हा संदेश देऊ इच्छितात, की स्वतःला ओळखा, कर्मयोगी बना आणि जीवनात संतुलन ठेवा. कारण आपलं जे शरीर आहे ते शरीर फक्त चालत नाही, त्याला चालविणारी सत्ता आत्मा वेगळी आहे. आणि आपण काय करतो, विज्ञानाच्या दृष्टिकोनातून फक्त शरीराचा अभ्यास करतो, परंतु शरीराला चालविणारी जी चैतन्य शक्ती आहे, जी की आत्मा आहे, ज्यावेळी आपल्याला त्या आत्म्याचंही ज्ञान होईल आणि त्या शरीराचंही ज्ञान होईल, दोन्हीही गोष्टींचं जेव्हा ज्ञान होईल, त्याचा सुगम ज्यावेळेस त्यात निर्माण होईल, त्यावेळेस मनुष्याच्या जीवनामध्ये सर्व सुखे येतील. कारण बघा, आपलं जे शरीर आहे त्या शरीरामध्ये जी 7 चक्रे आहेत, त्या 7 चक्रांमध्ये सर्वप्रथम जे सर्वात डोक्याच्या वरच्या भागामध्ये जे आहे ते सहस्रार चक्र, 2 भुयांच्यामध्ये आहे ते आज्ञाचक्र, तिसरं जे चक्र आहे ते आपला जो घसा आहे त्या घशाच्या तिथे आहे ते म्हणजे विशुद्ध चक्र, त्याच्यानंतर हृदयाच्या तिथे आहे ते अनाहत चक्र, त्याच्यानंतर आपलं बेंबी जे आहे बेंबीच्या तिथे आहे मणिपूर चक्र, आणि आपलं जे बेंबीच्या खालचा जो भाग आहे तिथे एक चक्र असते ते म्हणजे स्वाधिष्ठान चक्र, आणि सगळ्यात जे शेवटचं चक्र आहे ते म्हणजे गुदद्वाराच्या जवळ ते चक्र आहे मूलाधार चक्र. असं आपल्या शरीरामध्ये ही 7 चक्रे आहेत. परंतु जर ह्या 7 चक्रांमधलं जर कोणतंही चक्र जर समजा असंतुलित झालं तर आपल्याला वेगवेगळे आजार उद्भवतात. आणि विज्ञान काय सांगतं, की शरीरामध्ये तुम्ही अशा पद्धतीचा आहार घेतला नाही, हे घेतलं नाही, ते घेतलं नाही, तर तुम्हाला हे आजार बळवतील. म्हणजे कधीकधी असं होतं की शरीराला हवा तो म्हणजे आहार दिलेला आहे, सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, पण तरीसुद्धा एखाद्या रोगाचं निदान मात्र त्याच्यामध्ये सापडत नाही, शरीरामध्ये कुठेही सापडत नाही. डॉक्टर ते सगळे टेस्ट करतात, सगळं काही करत असतात, परंतु तो आजार कुठेच, कॅन्सरसारखा आजारसुद्धा किती वेळा जरी चेक केलं तरी दिसत नाही आणि तो अचानक उद्भवतो. मग तो असतो कुठे, तर तो असतो आपल्या त्या सूक्ष्म शरीरामध्ये. आणि जे सूक्ष्म शरीर आहे त्याच्यामध्ये आपले 7 चक्र आहेत, 7 एनर्जी पॉईंट आहेत, की जे की परमात्म एनर्जीपासून आपल्या आत्म्याला एनर्जी सप्लाय करण्यासाठी ती 7 चक्रे उपयोगी पडतात. आणि त्या 7 चक्र जर समजा ते गोलाकार फिरत असतात आणि जर समजा त्याच्यामध्ये जर असंतुलितपणा आला, म्हणजे त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस झाले, बघा, एखादी पाईप आहे, त्या पाईपमध्ये जर पाणी पुढे जायचं असेल तर त्यासाठी ते सगळं त्याच्यामधले ब्लॉकेजेस निघले पाहिजेत. जर ब्लॉकेजेस असेल तर ते पाणी पुढे जात नाही. तसं आपली जी ही 7 चक्र आपल्या शरीराच्या भोवती फिरत असतात ते दिसत नाहीत, परंतु ते सूक्ष्म लेवलला असतात आणि जे ध्यानामध्ये उतरतात त्यांना ते 7 चक्रांचा अनुभव होतो. तर ही जी 7 चक्र आहेत त्या 7 चक्रांमध्ये जर समजा कुठे ब्लॉकेजेस झाले तर आपल्याला वेगवेगळे आजार उद्भवतात. म्हणजे जर आपण आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर सकारात्मक चिंतनाला सुरुवात केली, कारण ही जी 7 चक्रे आहेत ती 7 गुणांशी जोडलेलं आहे. सगळ्यात वरचं जे चक्र आहे ते सहस्रार चक्र, ते आहे आनंद या गुणाशी जोडलेलं आहे. जेव्हा आपण आनंदित राहतो तेव्हा आपलं जे सहस्रार चक्र आहे ते योग्य पद्धतीनं चालतं, त्याच्यामुळे त्याच्याशी संबंधित जे काही आजार आहेत, ताणतणाव किंवा नैराश्य वगैरे काय आहेत ते आजार सगळे दूर होतात. त्याच्यानंतरनं जे आज्ञाचक्र आहे ते आज्ञाचक्र ज्ञानाशी संबंधित आहे. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान नसतं, अज्ञानामध्ये आपण जगत असतो, त्यावेळेस आपल्याला त्रास होतो, तर त्यावेळी आपलं ते चक्र त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस तयार होतात आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार उद्भवतात. मग त्याच्यामध्ये ब्रेन ट्यूमर किंवा काही असं ब्रेनशी संबंधित बरेच आजार आहेत, ते आजार आपल्याला उद्भवतात. परंतु आपण विज्ञानाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे त्याचे ऑपरेशन होतील, किती काय काय होईल, परंतु त्याचं मूळ मात्र असतं ते सूक्ष्म शरीरामध्ये आपल्या ज्या 7 चक्रांमध्ये. त्याच्यानंतर तिसरं जे आहे आपलं ते आपल्या घशाच्या तिथं आहे ते चक्र, ते म्हणजे विशुद्ध चक्र. ते जर असंतुलित झालं किंवा त्याच्यामध्ये जर फिरताना जर काही ब्लॉकेजेस झाले, की म्हणजे
जे आपण म्हणतो ना की जी प्राण ऊर्जा आहे, ती प्राण ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करताना जर त्याच्यामध्ये अडथळे आले तर त्याच्याशी संबंधित आजार जडतात. म्हणजे श्वसनाशी संबंधित आजार असतील. असेच आपले हे जे 7 चक्र आहे, ते 7 चक्रांचं हृदयाचं चक्र जे अनाहत चक्र आहे, तिथे जर समजा ब्लॉकेजेस झाले तर आपल्याला हार्ट अटॅक वगैरे येण्याची शक्यता असते किंवा हृदयाचे कोणतेही आजार. त्याच्यानंतर जे पुढचं जे चक्र आहे ते म्हणजे बेंबीच्या तिथं नाभीचक्र पण म्हणतात त्याला, किंवा त्याला मणिपूर चक्र म्हणतात. समजा ते पचनशक्तीशी संबंधित आहे. जर समजा ते ब्लॉक झालं तर तिथे आपल्याला वेगवेगळे पचनशक्तीशी संबंधित आजार आपल्याला उद्भवतात. त्याच्यानंतरचं जे त्याच्याखाली जे चक्र आहे ते म्हणजे स्वादिष्टान चक्र, जे की आपलं किडनी, आपलं जे सगळे किडनी संबंधित आजार असतील किंवा आपले जे मूत्राशय असेल किंवा गुद्धाशय असतील किंवा काय ह्याचे जे या संबंधित काही आजार असतील ते याच्यामुळे उद्भवतात. त्याच्यामध्ये जर ब्लॉकेजेस झाले तर, आणि सगळ्यात खाली जे आहे ते मूलाधार चक्र. मूलाधार चक्रामध्ये जर समजा प्रवाहामध्ये अडथळा निर्माण झाला तर तिथे आपल्याला कोणकोणते आजार उद्भवू शकतात, तर त्याचे आपले हाडाशी संबंधित आजार असतात ते उद्भवतात. केसगळती असेल, केसगळतीसुद्धा ही ह्याच्याशी संबंधित आहे. जर त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस झाले तर ते शेवटचं जे मूलाधार चक्र आहे ते शक्ती या गुणाशी आहे. त्याच्यानंतर आपण जे हे पाहिलं होतं, जे आपल्या बेंबीच्या खाली जे पाहिलं होतं चक्र, ते पवित्रतेशी संबंधित आहे. त्याच्यानंतर आपलं बेंबीच्या तिथे जे आहे ते चक्र कुठल्या गुणाशी संबंधित आहे, तर ते आहे सुख. त्याच्यानंतर हृदयाच्या जवळ आहे ते प्रेमाशी संबंधित आहे. आणि आपल्या घशाच्या तिथं आहे ते शांतीशी संबंधित आहे. असे हे जे 7 गुण आहेत, आनंद, ज्ञान, प्रेम, सुख, पवित्रता आणि शक्ती, हे जे 7 गुण आहे, 7 संबंधित ही 7 चक्र आहे. जेव्हा हे जे 7 दिव्य गुण आपल्यामध्ये जागृत होतात त्यावेळेस आपोआपच आपलं शरीरसुद्धा निरोगी बनायला सुरुवात होतं. म्हणून तर बघा, जे योगी असतात ते योग्यांचं तपस्येमध्ये त्यांचं काय झालेलं असतं, हे पूर्ण जे सूक्ष्म शरीर आहे ते क्लीन झालेलं असतं. आणि ते क्लीन झाल्यामुळे ते कित्येक वर्ष बघा ते हे योगी आजारी पडत नाहीत. त्यांच्यामध्ये तेवढी प्रतिकारशक्ती तयार झालेली असते, ते आजारीच पडत नाहीत. त्याचं कारण ते असतं. मग जर आपण विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपल्याला वेगवेगळे आजार जडतात किंवा काय करतात त्याच्यावर आपण उपचार करतो. मनावरती आपण मन शांत व्हावं म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या खातो. पण त्याच्याही पेक्षा आपण कुठेतरी आत्मिक लेवलला, आध्यात्मिक लेवलला सुद्धा त्याचा विचार करणं गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेतलं की अध्यात्म आणि विज्ञान यांचा किती निकटचा संबंध आहे. चला तर हा व्हिडिओ इथेच थांबूयात. धन्य रंकाज.